नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या झटपट बातम्या. जाणवता दुष्काळाच्या झळा, पानाडे भोवती होई गाव गोळा, विहिरीच्या खोदकामात वाढ. राहता तालुक्यात खतांची लिकिंग, शेतकऱ्यांची लूट. जालन्यानंतर रेशीम बाजारपेठेत सोलापुरात 1000 हेक्टरवर तुतीची लागवड. सोलापूर पाणी पुरवठा विभाग उद्यापासून करणार दुबार पंपिंग. नदीपात्रात 4 फूट खड्डा खोदून काढतो पाणी आणि भागवितो तहान. ऊस घेता का ऊस, कोणी या शेतकऱ्यांचा ऊस घेता. वेळेत ऊस गेल्याने कर्ज कसे फेडायचे. शिक्षक पदाला रामराम केला, पेरूमधून मालामाल झाला. नोकरी सोडली आणि शेतीतील केळी दुबईला पोहोचवली, शेतकऱ्यांची यशोगाथा. अपयश आलं, थेट गाव गाठलं, आंतरपिकातून बक्कळ कमावलं. सूर्यफुलाची शेती केली यशस्वी, कांदा उत्पादकांचे 8 लाखांचे चेक बाउन्स, गोंधळानंतर व्यापाऱ्यांनी दिली रोख रक्कम. सुजलाम सुफलामसाठी वाटर गिरला पर्याय नाही, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटण्याचा रामबाण उपाय. एका एकरात शेतकऱ्यांनी काढली 12 लाखांची अद्रक. क्षयरोगाचा अंत होतोय, तुम्ही फक्त सांगितलेले उपचार करून घ्या. $28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 10.5 कोटी रुपये. 2023-24 मधील अवकाळी पाऊस. कांदा निर्याती बंदीत वाढ, केंद्र धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांची होळी. तेलंगणा, आंध्रमधून 300 क्विंटल कैऱ्यांची आवक, अमरावती बाजार समिती. अपेक्षित दराअभावी केवळ 30% बेदाण्याचा उठाव, दर आहेत टिकून. मलकापुरात हरभरा, तूर आवक वाढली. FRP 846 कोटी थकीत, 114 कारखान्यांकडून येणे आहे बाकी. दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफी, पण 881 विद्यार्थ्यांनाच मिळाला लाभ. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गर्भगृहातील काम वेळेत पूर्ण करावे.